सभी दर्शकों को हम बताना चाहते हैं कि हम इस वक्त जहाँ पे खड़े हैं, उस गांव का नाम खरबी खरबी है ना, तालुका भंडारा। भंडारा तालुक्यातले म्हणजे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या याच्यामध्ये भंडारा तालुक्याची विज्ञान प्रदर्शनी तालुकास्तरीय खरबीला भरलेले आहेत हे विद्यार्थी यांनी बनवलेला प्रोजेक्ट। या प्रोजेक्टचं नाव आहे सस्टेनेबल ऍग्रीकल्चर। याच्यामध्ये काही सर्व मुद्दे दिलेले आहेत आणि हे तुम्ही कुठल्या शाळेचे विद्यार्थी आहेत? खरबी शाळेचे आहेत का? खरबी शाळेचं नाव विकास हायस्कूल ज्युनियर कॉलेज खरबी, आयुष ईश्वर देशमुख। आणि हे जे म्हणजे हे आहे तर हे तुम्ही केलेलं का सर्व टीमने केलेलं? सर टीम 5 जण आहेत। मला टीमचं खूप अभिनंदन। मला सांग आता तुझ्या प्रोजेक्टचा उद्देश काय? सर प्रोजेक्टचा उद्देश म्हणजे कसा सर, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीशी अवलंबून आहे आपला प्रोजेक्ट। सर इथं नाही का आपल्याला वरतं पोल्ट्री फार्म आहे, वरतं गायचे आहे आणि खाली कोंबड्याचे वगैरे आहे। कोंबड्या खाली सर फिशची आपण शेती करू शकता। त्यानंतर सर कोंबड्याच्या वेस्ट मटेरियल आहे तो म्हणजे मच्छीसाठी सर शेती करू शकता आपण खाली। त्यानंतर वरती नाही का सर गायचे आहे, गायचे जेव्हा वेस्ट मटेरियल आहे त्याच्यापासून आपण गॅस तयार करू शकता, बायोगॅस। त्यानंतर वेस्ट मटेरियल त्याच्या आपण जसं हे आपलं काय म्हणतात सर आपलं सर खत तयार करू शकता आपण आणि शेतीला देऊ शकता। हा कावडंग यस। त्यानंतर सर एरोपोनिक फार्मिंग, ज्यांच्याकडे सर शेती वगैरे नाही ते त्यांच्या बिल्डिंगवर आपण एरोपोनिक फार्मिंग अशी करू शकतो आपण। हा सर स्लॅब करू शकता, कमी जागा असताना सुद्धा ते शेती करू शकता आपण कमी जागेमध्ये जास्त उत्पादन। थँक्यू। आणि हे काय आहे? सर हे डॅम आहे, डॅम सर इथून आपण इलेक्ट्रिसिटी सर ऑब्झर्व करू शकता इलेक्ट्रिसिटी। हा डॅम आहे या बाजूचा आणि हे टेकडी आहे। हा सर हे स्टार्ट होतो आणि हे काय आहे? सर स्टार्ट होतोय म्हणजे मोटर आहे म्हणजे याला बॅटरी आहे का? हो सर बॅटरी। बटन सुरू केलं की पाणी येते? हो सर हे टर्बाईन मूव्ह होतो, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळतो। हा इलेक्ट्रिसिटी मिळतो। निर्माण करायची हा म्हणजे जलविद्युत प्रकल्प समजा। येस सर। तर खूप खूप अभिनंदन। आणि सर एडीआर सेन्सर आहे सर, डेला नाही का बंद होऊ शकतो, बंद होईल आणि नाईटला सर नाही का आपोआप चालू होईल। एडीआर सेन्सर आहे पूर्ण। हो सर आपले म्हणजे विजेचे प्रमाण जो आहे आपली बचत होतो। तर या मुलांचं खूप अभिनंदन। याच्यानंतर आम्ही हाच प्रोजेक्ट सविस्तर मध्ये दाखवणार आहोत, कारण पद्धतशीरमध्ये दाखवावं लागेल, कारण सर्व महाराष्ट्रातच नव्हे जिथपर्यंत हा माझा व्हिडिओ जातो त्या सर्व शेतकऱ्यांनी स्वीकारण्या योग्य असा प्रकारे शाश्वत शेती आणि यामध्ये हा म्हणजे याच्यामध्ये जे निकष आहेत ना काय ते तुम्हाला हे दिलं त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा शाश्वत शेती आहे ना। येस बरं ठीक आहे।